नमस्कार, कसे आहात? आज आपण साबुदाणा वड्याची रेसिपी पाहणार आहोत. हा साबुदाणा वडा जो आहे ना, तर तो नाश्त्यासाठी असेल किंवा उपवासासाठी खाण्यासाठी खूप छान असा लागतो आणि खूप पटकन तयार होणारा हा पदार्थ असणार आहे. तर आपल्याला जर नाश्त्यासाठी वेगळं काही बनवायची इच्छा असेल तर अशा वेळेस आपण हा साबुदाणा वडा नक्की बनवू शकतो आणि खूप छान आणि खमंग असं तयार होतो. चला तर मग वेळ न घालवता आपण या रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात अगोदर आपण जे साबुदाणा घ्यायचे आहेत तर ते साबुदाणा भिजवून घ्यायचे आहेत. तर साबुदाणा खिचडी बनवताना आपण जसे तांदूळ भिजवतो सेम तसेच तांदूळ भिजवून आपण घ्यायचे आहेत. परंतु जेव्हा साबुदाणा खिचडी बनवत असतो त्यावेळेला आपण पाण्याचा वापर जेवढा करतो त्याच्यापेक्षा थोडासा यामध्ये पाण्याचा वापर कमी करायचा आहे. कारण पाण्याचा वापर जर जास्त झाला म्हणजे साबुदाणा खिचडी बनवताना जेवढं पाणी आपण वापरतो तेवढं जर पाणी वापरलं गेलं तर तेल जास्त शोषण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण जेव्हा साबुदाणा भिजत घालतो त्यावेळेला थोडंसं पाणी कमी घालायचं आहे आणि हा साबुदाणा तेवढाच वेळ भिजून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे बटाटे उकडून घेतलेले आहे. उकडलेले 4-5 बटाटे मी यामध्ये मॅश करून घेणार आहे आणि अशा हाताच्या साहाय्याने स्मॅश करून घेते. त्यामध्ये थोडे थोडे बटाट्याचे जे चंक्स आहेत तर ते राहिले तरी चालतील. त्याने खाताना म्हणजे जेव्हा वडा आपण खात असतो त्यावेळेला ते मध्ये मध्ये छान लागतात. त्यामुळे मी अशाच हाताने सगळे जे बटाटे आहेत तर ते कुस्करून घेणार आहे. आपले सगळे जे बटाटे आहेत तर ते कुस्करून झालेले आहेत आणि आता आपण यामध्ये बाकीचं जे साहित्य आहे तर ते पण घालून घेणार आहे. तर आता यामध्ये मी हिरवी मिरची वापरणार आहे. त्या अगोदर मी इथे शेंगदाण्याचा कूट टाकतेय. शेंगदाण्याचा कूट मी थोडासा मोठाच केलेला, मोठा किंवा छोटा असं दोन्ही पण चालतं. त्यानंतर मी इथे 2 चमचे हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे. तर हिरवी मिरची वाटूनच टाकायची म्हणजे खाताना ती छान लागते. त्यानंतर आपण इथे मिठाचा वापर करत आहोत. मीठ हे चवीप्रमाणे आपल्याला ऍड करायचं आहे आणि थोडीशी जिरी पण मी वापरलेली आहे. जिरी ऑप्शनल आहे, जर आपल्याला वापरायची असेल तर आपण वापरू शकतो, नाही वापरली तरी जमेल. आता हे आपण सगळं अगोदर मिक्स करून घेऊयात. हे मिक्स करताना शक्यतो आपल्याला हातानेच मिक्स करायचं आहे म्हणजे सगळं मिरची असेल किंवा मीठ असेल हे सगळं एकजीव होईल आणि सगळं मिश्रण जे आहे तर ते व्यवस्थित असं मिक्स होईल. त्यामुळे आता आपण हातानेच मिक्स करून घेऊयात. मी हे बटाटे आणि जे साबुदाणे होते तर ते एकदम व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत. सगळं मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत कोथिंबीर. कोथिंबीर पण आपल्याला ऑप्शनल असणार आहे. जिरे आणि कोथिंबीर जर आपल्याला उपवासाला चालत नसेल तर आपण नाही टाकली तरी चालेल. तर आता कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर आपण पुन्हा एकदा हे सर्व एकत्र करून घेणार आहे. हे सर्व मिक्स करून थोडा वेळ मी बाजूला ठेवतेय कारण यासोबत आपण खाण्यासाठी बनवणार आहोत शेंगदाण्याची आमटी. शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते मी सालीसोबतच घेतलेले आहेत कारण सालीसोबत घेतले तरी ते खूप छान लागतात. त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ घेऊन हे पातळ असं वाटून घेतलेलं. नंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवून आपण कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा तेल आणि जे पातळ वाटलेलं शेंगदाण्याचं मिश्रण आहे तर हे जे मिश्रण आहे तर हे आपण तेलामध्ये ऍड करणार आहोत. त्यामध्ये जास्त काही घालण्याची गरज नसते. आपल्याला जर हवं असेल तर आपण फोडणीच्या वेळी जिऱ्याची फोडणी देऊ शकता, परंतु मी इथे काही वापरलेलं नव्हतं आणि हे असंच खूप खाण्यासाठी छान लागतं त्यामुळे मी असंच वापरलेलं. त्यानंतर माझ्याकडे उकडलेला बटाटा शिल्लक होता म्हणून मी उकडलेला बटाटा यामध्ये ऍड केलेला आहे. जर आपल्याला हवं असेल तर आपण ऍड करू शकता, नाही केलं तरी चालेल आणि कच्चा बटाटा जरी आपण कापून टाकला तरी पण चालू शकतो. फक्त थोडंसं शिजू द्यावं लागेल. आता हे उकळण्यासाठी ठेवूयात. तोपर्यंत आपण बनवून घेऊयात वडे. हे जे वडे आहेत तर हे वडे बनवताना आपण जेव्हा वडे बनवत असतो त्यावेळेला जास्तही दाबायचे नाहीयेत म्हणजे जास्त दाबून बनवायचे नाहीयेत. मी बनवले तसेच हलक्या हाताने एकदम सैल हात देऊनच बनवायचे म्हणजे ते आतपर्यंत शिजले जातात. आपण जेव्हा तळत असतो त्यावेळेला थोडेसे हलक्या हाताने जर बनवलेले असतील तर ते एकदम व्यवस्थित असे तळले जातात आणि आतपर्यंत शिजले पण जातात. तर असेच एकदम जे वडे आहेत तर ते आपण सगळे एकदाच बनवून ठेवू शकतो. एकदा पूर्ण वडे बनवून झाल्यानंतर थोडंसं आपण तळायला पण पटपट तळू शकतो. त्यामुळे आता वडे बनवून मी ठेवलेले आहेत आणि इकडे माझी शेंगदाण्याची आमटी पण तयार झालेली आहे. आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालेलं आहे.
तर तेल गरम झाल्यानंतर एकदम मीडियम फ्लेमवरतीच आपण ह्या तेलामध्ये 3 ते 4 वडे आपण सोडून घेणार आहोत. म्हणजे जेवढं तेल आहे त्याप्रमाणे आपण पाहूनच वडे ऍड करायचे आहेत. थोडस वडे जे आहेत तर ते अगोदर थोडेसे तळत असताना आपण झाऱ्याच्या साह्याने थोडेसे हलवून घ्यायचे आणि थोडस तेल पण त्यावरती आपण टाकू शकता. आता वडे जे आहेत तर ते एक साइडने तळले गेलेले आहेत. आता आपण दुसऱ्या साइडने तळण्यासाठी ठेवलेले आणि वडे जे आहेत तर बघा तुम्ही तळून पण झालेले आहेत आणि वडे जे आहेत तर अगोदर जेव्हा तेलामध्ये टाकलेले तर त्याच्यापेक्षा आता वड्यांची साईज जी आहे तर ती अजून जास्त वाढलेली आहे. म्हणजे वडे जे आहेत तर ते एकदम फुगलेले पण आहेत. तर तुम्ही बघू शकता वडे हे खूप सुंदर असे तयार झालेले आहेत, तळून पण झालेले आहेत. अशाच प्रकारे आपण सर्व वडे जे आहेत तर ते तळून घेणार आहोत आणि खूप फास्ट अशी तयार होणारी ही रेसिपी असणार आहे. आपण उपवासासाठी असेल किंवा सकाळचा ब्रेकफास्ट असेल यासाठी ही रेसिपी ट्राय करू शकता. त्यासोबत जी मी शेंगदाण्याची आमटी तयार केलेली ही आमटी खाण्यासाठी खूप छान लागते. तर आता वडे जे आहेत तर ते पूर्ण तळून झालेले आहेत आणि आपण बघू शकता किती छान असे तयार झालेले आहेत. माझा तर हा पदार्थ खूप फेवरेट असा आहे. तर आपण पण एकदा नक्की ट्राय करा. आजपर्यंत पण व्यवस्थित असे शिजलेले आहेत आणि कसे तयार होतात मला माझ्या या पद्धतीने नक्की सांगा. आणि आपल्याला जर ही रेसिपी आवडली तर माझ्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा.